सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्याचा मान मिळालेला आहे. काय सांगणार तुम्ही? काय आजची पत्रकार परिषद आम्ही मुळात त्याच्यासाठीच घेतली होती की 10 जून रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान यांनी सर्वाधिक काळ सलग पंतप्रधान पदाचा काळावर बसलेली व्यक्ती म्हणून एक सन्मान त्यांना मिळालेला आहे. आणि या 12 वर्षामध्ये त्यांनी देशाची ओळख, भारताची ओळख ही केवळ एका सीमित राज्यापुरत्या न ठेव देशापुरती न ठेवता पूर्ण जगामध्ये एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला आपल्या कामाच्या माध्यमातून, आपल्या विकासाच्या माध्यमातून. सर्वांचं सहकार्य घेऊन सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्वाखाली त्यांनी भारताच्या सगळ्या लोकांचा विश्वास संपादन करून जगामध्ये एक आपल्या भारताची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचा मान सन्मान म्हणून आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. देशामध्ये आदरणीय पंतप्रधान आणि राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री यांचं डबल इंजिनचं सरकार हे जवळपास 22 राज्यामध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रात पण त्यांच्याच नेतृत्वामध्ये आदरणीय मुख्यमंत्री हे काम करतायत आमचे देवेंद्रजी. म्हणून विकासाची जी वाटचाल सुरू आहे देशाची, देशाचे पंतप्रधान म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे की या वयामध्ये 18-18 तास काम करून आपल्या देशासाठी झटणारा हा नेता, त्याचं आरोग्य चांगलं राहावं, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य द्यावं आणि आमच्या देशाची प्रगती त्यांच्या हातून अशीच होत राहावं अशी आम्ही देवाला प्रार्थना करतो. जवळपास 1 कोटी लोकांना कर्जमाफी झाली पाहिजे होती आणि सरसकट घोषणा केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये 55 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी दिली जाते. मग 45 लाख शेतकऱ्यांना का वगळले जाते? याचा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. अजिबात नाही. ज्या नियमाटी तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचा. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घोषणा करताना सांगितलेलं आहे. खरं तर आता आचारसंहितेमुळे त्याच्याशी जास्त बोलता येणार नाही. पण जे नियम आहेत त्या नियमानुसार 55 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आणि याच्यात कुठेही असं नाहीये की कोणाला डावलण्याचा प्रयत्न झालेला. मागच्या निकषापेक्षा अगदी सरळ सोपे निकष म्हणालो तर मागच्यापेक्षा जास्त शेतकरी याच्यात कव्हर केले गेले. त्याची तपासणी केली जाईल आणि मी मागेच याच्या बाबतीत एक ऑडिट तयार करायला सांगितलं होतं. म्हणजे नंदुरबारच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा आढावा घेण्यास सांगितलेला आहे की या ज्या घटना घडतात तिथे सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून काय काय केलं गेलेलं आहे. फायर फायटिंगच्या सिस्टम काय काय त्यांनी ठेवलेलं आहे, त्यांच्या डिस्पोजच्या सिस्टम काय काय, याचं सगळं ऑडिट करायला सांगितलेलं आहे. आणि त्या ऑडिटमधनं ज्या ज्या उपाययोजना जिथे जे झालेल्या नसतील त्या करण्यात सांगण्यात येतील. त्या ऑडिटला जे काही रिपोर्ट येईल त्याच्यानुसार सगळ्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्या मागच्या पद्धतीने राहील. जे जे शक्य ते करण्याचा शासन प्रयत्न करतच असतं. पण पाऊस ही अशी गोष्ट आहे की जी तयार नाही करतायत, पाणी तयार नाही करतायत. ते निसर्गाच्या चक्रानुसारच तयार होतं. जिथे जिथे धरणं आहेत तिथून तो देण्याचा प्रयत्न होईल. पण या वर्षी पिण्याच्या पाण्याचा देखील प्रॉब्लेम होण्याची शक्यता असल्यामुळे फर्स्ट प्रायोरिटी ही पिण्याचं पाणी आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनाही विनंती आहे आणि सगळ्या लोकांना विनंती आहे, पाणी हे जपून वापरा. आपल्याकडे पाण्याचा अजिबात व्हॅल्यू ठेवली जात नाही. इतर देशांमध्ये पाण्याचं काही कमतरता नसते तरी तिथे पाणी इतकं जपून वापरलं जातं. आपल्याकडे वारंवार हे संकट येत असतं तरी आपण पाण्याची कदर करत नाही, पाणी वाया घालवतो. म्हणून सगळ्यांना विनंती की पाणी जपून वापरा. सरकारची काय भूमिका? लोकांनी निर्व्यसनी राहायला पाहिजे, याच्यात काही शंका नाही. मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना नशाबंदी हा विभाग होता त्यामध्ये, तो माझ्याकडे होता त्यावेळेला. तेव्हा आम्ही नेहमी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करायचो की नशेपासून लोकांनी लांब राहावं. या वाईट सवयी काय काय घडवून आणतात त्याचे आम्ही जे फोटोग्राफसह, चित्रासह, पथनाट्यासह लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला की तंबाखू खाणं, गुटखा खाणं याच्याने कॅन्सर होता, कशा पद्धतीने काय काय तयार होतं हे सगळं लोकांना सांगूनही जर लोक ते खात असतील त्याला काय करा. विक्रेत्यांवर तर कारवाई झालीच पाहिजे. पण मूळ काय, खाणारा तो पैसे देऊन आपलं आरोग्य खराब करतो. ही जनजागृती झाली पाहिजे की या सवयीपासून लोकांनी लांब राहिलं पाहिजे. सचिवांच्या सरकारची काय भूमिका? लोकांनी निर्व्यसनी राहायला पाहिजे, याच्यात काही शंका नाही. मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री असताना नशाबंदी हा विभाग होता त्यामध्ये, तो माझ्याकडे होता त्यावेळेला. तेव्हा आम्ही नेहमी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करायचो की नशेपासून लोकांनी लांब राहावं. या वाईट सवयी काय काय घडवून आणतात त्याचे आम्ही
जे फोटोग्राफसह, चित्रासह, पथनाट्यासह लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला की तंबाखू खाणं, गुटखा खाणं याच्याने कॅन्सर होता, कशा पद्धतीने काय काय तयार होते हे सगळं लोकांना सांगूनही जर लोक ते खात असतील त्याला काय करा, विक्रेत्यांवर तर कारवाई झालीच पाहिजे. पण मूळ काय आहे, खाणारा तो पैसे देऊन आपलं आरोग्य खराब करतो. ही जनजागृती झाली पाहिजे की या सवयीपासून लोकांनी लांब राहिलं पाहिजे. सचिवांच्या जे सर्वाधिक आपल्या जिल्ह्यातील लोक मृत्युमुखी पावलेले आहेत. त्या अपघातानंतर अनेक त्रुट्या ज्या आहेत त्या आढळून आलेल्या आहेत. म्हणजे ज्या पाहिजे पद्धतीने पाहिजे उपाययोजना झाल्या पाहिजे तशा कुठल्याही उपाययोजना ज्या आहेत त्या विशेषतः एसटी बसमध्ये दिसून येत नाही. त्यामुळं सरकारमध्ये राहून आपण काहीतरी बस व्यवस्थित व्हायला पाहिजे किंवा चांगल्या बसेस दर्जा मिळाला पाहिजे अशी काही मागणी करणार. पहिले ते एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्यामध्ये बसची काही चूक नव्हती. जी आम्हाला माहिती म्हणजे ऍक्सिडेंट झाला त्याच दिवशी मला परिवहन मंत्र्यांचा फोन आला की तुमच्या जिल्ह्यातला असा असा व्यक्ती, म्हणजे बस जरी ती जामनेर डेपोची होती तरी ड्रायव्हर जो वारला तो माझ्या तालुक्यातला होता, माझ्या गावाजवळचाच होता, कोरा पानाची म्हणून तिथला तो ड्रायव्हर होता. इमिडिएट उलट त्याला मदत वगैरे करून ते सगळं विल्हेवाट तर लावली. परंतु माहिती घेतल्यावर कळलं की दोन्ही महाराष्ट्र डेपोच्याच बसेस होत्या. दोन्हीही बसेसची चूक नव्हती. आपल्या डेपोची चूक नव्हती, आपल्या ड्रायव्हरची चूक नव्हती. तर तिसऱ्या वाहनाची चूक होती. त्याने या बसला डॅश मारल्यामुळे ही बस इकडच्या बसवर आदळली. त्याच्यामुळे हा ऍक्सिडेंट झाला. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्राच्या बसेसचं त्याच्यात चूक नव्हती. तर जवळपास 16 वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. मग नरेंद्र मोदींनी कसं काय रेकॉर्ड ब्रेक केलं? पंडित नेहरूंचं मला माहिती आहे, पण सलग मी एक विषय लक्षात घ्या, सलग पंतप्रधान म्हणजे मध्ये खंड न पडता तसा हा विषय आहे. पंडित नेहरूजी कदाचित झाले असेल पण ते खंड पाडून झालेले आहे. सलग 12 वर्ष पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? अतिशय महत्वाचा प्रश्न हा की अन्नधान्याचं संकट हे पूर्ण देशावर आहे, त्यात महाराष्ट्रामध्येही हे संकट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून शेतकऱ्यांना विनंती आहे की पीक पेरणी करताना कृषी विभागाशी सल्लामसलत करूनच आपण पीक पेरणी करावी. पाऊस उशिराने येणार आहे आणि पहिल्या टप्प्यात पाऊस येऊन परत गॅप पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे. म्हणून पीक पेरणी करताना सावधानतेने आणि कृषी विभागाशी सल्लामसलत करूनच पीक पेरणी करावी अशी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती. इन्व्हेस्टर शोधा, तुम्ही त्याला काय मदत पाहिजे ते सगळी मदत करू. काय असतं, उद्योग कुठे येतात हा प्रश्न कॉमन आहे, सगळीकडेच येतात. उद्योजक काय तर पुणा, मुंबई, ठाणे, कोकण त्याच बेल्ट मध्ये येतात. त्यांना तिकडे येणं जाणं ऑलरेडी तिथे इकोसिस्टम जी तयार झालेली आहे, त्याच्यामुळे ते त्याच बेल्ट मध्ये कितीही प्रयत्न केला, मला असं वाटलं की त्या आयटी पार्क टाकत, मला माझ्या गावात टाकावं असं वाटत नाही. कशी कळत नाही. तुम्ही म्हणता गुजरातचे उद्योग नवापूरच्या पुढे सरकतील कसे, त्याच्यासाठी काय लागणार तुम्हाला काय वाटतं? त्यांना प्रेरित करावं लागतं. उदाहरण सांगतो तुम्हाला. विरोधी पक्षाने त्यांनी ठरवावं. सर राज्यात माहिती किंवा काही आपण त्या पक्षाचा स्वतंत्र त्यांचा विषय.